आणि भाई ते तोंडामध्ये पाणी पिलंय तर बहुतेक त्याला तोंडामध्ये करेल. होय भाई, त्याने अख्खी सुरी तोंडामध्ये घातली. काय करू शकतो. नमस्कार मंडळी, मी तुमचा लहान भाऊ अजिंक्य पाटील स्वागत करतो अजून एका सुंदरशा व्लॉग मध्ये. तर आज आहे डे 7 100 डेज डेली व्लॉग चॅलेंजचा आणि आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ना, तिथे मी खूप लहान असताना गेलो होतो, जे म्हणजे सर्कस. तर आता आपल्या एरियामध्ये सर्कस आलेली आहे म्हणजे पालघरला. तर आज मी आणि आयुष आम्ही दोघं जाणार आहोत सर्कस बघायला. सो आता तयारी वगैरे केलेली आहे, थोड्याच वेळात निघणार सर्कसला आणि आपला 4चा शो आहे. आणि बघूया आता सर्कस मध्ये लहान असताना भरपूर सारे प्राणी वगैरे असायचे. सो आता प्राणी वगैरे असतील का किंवा काय काय जे काय असेल ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आजच्या सुंदरशा व्लॉगला आपण सुरुवात करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो आता आपण घरून निघालेलो आहोत आणि आयुष मागून नंतर येणार आहे. सो आपण फटाफट जाऊया कारण आपलं तिकीट सुद्धा काढायचं आहे. आणि आज जरा दुसरी कॅब घातली तर हा लुक कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे ही कॅब कशी वाटते. सो आपला 4चा शो आहे आणि आपली ट्रेन 2ची आहे कारण त्याच्यानंतर खूप लेट ट्रेन आहे. आपल्याला जायला भरपूर लेट होईल आणि मग आपल्याला शो पण स्टार्टिंगचा मिस होईल. सो आपल्याला काहीच मिस नाही करायचं आहे, मग आपण थोडं लवकर निघालेलो आहोत. आणि तुम्ही आता इथलं ऊन बघू शकता, किती भरपूर ऊन आहे आणि असा इकडचा सीन आहे मस्त आपल्या गावातला. सो आता जाऊया फटाफट, ट्रेन पकडूया आणि तिकीट काढूया पहिलं आणि मग ट्रेन पकडूया आणि जाऊया डायरेक्ट पालघरला. आपण तिकीट काढायला पोचलेलो आहोत आणि इथे फटाफट तिकीट काढू कारण ट्रेनचा टाईम झालेला आहे. सो पालघर आपण रिटर्न काढूया. रिटर्न सिंगल ओके. तर पेमेंट करून घेतो फटाफट. तर आता आपण फायनली पालघरला येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता इथून चाललेलो आहोत सर्कसला. आणि आता आपल्याला आयुष सुद्धा भेटलेला आहे, म्हणजे ट्रेनलाच आपल्या जोडीला आला. आता जाऊया सर्कसला आणि हा फर्स्ट टाइम चाललाय सर्कसला ना. फर्स्ट टाइम. तर बघूया, आता जवळपास 3 वाजत आले. सो फटाफट जाऊ, तिकीट वगैरे काढूया. 4चा शो आहे आपला, जसं मी तुम्हाला आधी पण बोललो. सो आता तिथे गेल्यावरच कळेल की तिकीट प्राइस वगैरे काय आहे आणि शो मध्ये काय काय होणार आहे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आता आपण ऑटोमध्ये आहोत आणि आता जाऊन पोहोचूया डायरेक्ट सर्कसच्या इथे. तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत आफ्रिकन बॉम्बे सर्कसच्या इथे आणि हे सर्कसचं आहे. सो आता वाजलेले आहेत 3 3:30 झालेले आहेत आणि शो 4चा आहे, पण अजूनपर्यंत इथे कोणच नाही मिळाल. सो काय माहिती शो आहे का नाही आज, ते आपल्याला आयडिया नाही आहे. पण आता थोड्या वेळात कळेलच शो आहे का नाही. आणि तुम्हाला मागे प्राइस वगैरे सुद्धा लिहिलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगेल की किती प्राइस आहे काय. सो सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर आता ना मी तुम्हाला तिकीटची प्राइस दाखवतो. इथे 3 प्रकारचे तिकीट आहेत, एक सिल्वर तिकीट, गोल्डन तिकीट आणि VIP तिकीट. VIP तिकीट 300 आहे, गोल्डन तिकीट 200 आहे आणि सिल्वर तिकीट 100 आहे. आणि आता शोचं टायमिंग 1चा आहे एक शो, दुपारचे सर्व शो आहेत. एक 4चा आणि संध्याकाळी 7चा शो आहे. अशा दिवसाला 3 शो आहेत. आणि इकडे भरपूर असं भारी केलेलं आहे आणि सर्व आफ्रिकन आर्टिस्ट म्हणजे कलाकार वगैरे आहेत. सो आपल्याला त्यांचा बराच काय काय स्किल्स वगैरे बघायला भेटणार आहेत. सो मध्ये गेल्यानंतरच कळेल, पण मला असं नाही वाटत की या सर्कसमध्ये प्राणी वगैरे असतील कारण का ते गव्हर्नमेंटने तर बॅन केले बहुतेक. तर आता ना आपण मध्ये आलेलो आहोत आणि जवळपास 1चा जो शो होता तो कॅन्सल झालेला आहे बहुतेक. आणि हे बॉम्बे सर्कसचं आणि इथे जे बोलतात ना मौत का कुआ काय असं काहीतरी आहे याचं नाव. सो हे आहे, आता आपण एकदम जवळ आलेलो आहोत आणि तुम्हाला सर्व जवळ मी डिटेलमध्ये दाखवणार कोणत्या गाड्या असतात, कशा यूज करतात. TVS सुझुकी शाईन. सो ही बघा TVS सुझुकी शाईन आहे का, सीट शाईनची आहे. सर्व वेगवेगळे पार्ट करून हे केलेले आहेत. त्या साईडला सुद्धा गाडी आहे आणि हे एवढं मोठं याचं आपलं सर्कसचा एरिया आहे, तंबू आहे. हे जे तुम्हाला पुढे दिसतात ना हे 300 वाले तिकीट आहे VIP. त्याच्या मागे
200चं आहे आणि त्याच्या मागे 100चं आहे. सो असे 3 कॅटेगरीमध्ये तिकीट आहेत आणि VIP तिकीट घेतलं ना तर तुम्हाला एकदम जवळून सर्व बघायला भेटणार. आणि 100चं तिकीट घेतलं तर खूप मागे जाते. 200चं तिकीट घेतलं तर आपण फायद्यामध्ये असू शकतो. सो आता जो एकचा शो होता तो संपलेला आहे किंवा तो झालाच नाही. आणि हे जे मध्ये दिसते ना इथे खरा शो होणार आहे. इकडून सर्व आर्टिस्ट लोक येणार. सो आपल्याला ते आता बघायला भेटणार आहे थोड्याच वेळात. पण बहुतेक 4चा शो तरी झाला पाहिजे, कारण का एकचा शो झाला नाही, आता 4चा शो होणार आहे का काय कोणाला माहिती. सो आम्ही आता असं सर्व एक्सप्लोर करतोय की कशी सर्कस चालते कसं काय, कारण इथे कोणच नाहीये. काय करू शकतो 200 वाला दो गोल्डन टिकट. पैसा उड़ गया रे, पैसा उड़ गया. तर आता आपण तिकीट काढलेलं आहे. तिकीट काउंटर थोड्या वेळापूर्वी सुरू झालं. सो आपण तिकीट काढलेलं आहे गोल्डन तिकीट, जे की 200 रुपयाचं आहे. आणि सिल्वर तिकीट एकदम मागे जाते आणि गोल्डन तिकीट आहे ते मस्त मिडलला आहे. सो आपण तेवाला काढलेलं आहे, पण इथे लिहिलं आहे नो फोटोग्राफी. सो आता बघूया मध्ये व्हिडिओ आपण काढू शकतो की नाही. फोटोग्राफीचं लिहिलं आहे, व्हिडिओग्राफीचं काय लिहिलं नाही. आणि 4चा शो आहे, पण मला वाटते थोडा लेट शो सुरू होईल, कारण का अजूनपर्यंत जास्त पब्लिक आली नाही मिळत. 15-20 लोकच आहेत. सो बघूया किती वाजता शो सुरू होतो आहे. पण हळूहळू त्यांचे आर्टिस्ट लोकंसुद्धा बाहेर यायला लागलेले आहेत. सो हे आहे आपलं तिकीट, जे मी तुम्हाला बोललो, बॉम्बे सर्कस 200 रुपये. तर आता आपण मध्ये आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात सर्कस सुरू होणार आहे. जवळपास अर्धा तास आपण बाहेर बसलो, त्याच्यानंतर आता आपण मध्ये आलो आणि इथे सर्कस सुरू होणार आहे. वरती नेट्स वगैरे सुद्धा बांधतील आता थोड्याच वेळात. आणि बघा हा समोर दिसतोय VIPचा पुढचा चेअर, आपण याच्या फक्त मागे आहोत तिथे. वाटलं आपण जाऊ शकतो पण आपण जाणार नाही असं. आणि तिथून सर्व जे कोण कलाकार आहेत ते असे येऊन सेंटरला परफॉर्म करतील आणि आपल्याला एकदम जवळून बघायला भेटेल. फक्त या पॅसेजमध्ये कोणी बसलं नाही पाहिजे. तर आता सर्कस आपली सुरू झालेली आहे आणि आता आर्टिस्ट लोक सुद्धा आपल्या समोर आलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आता हे सर्व आहेत ना आर्टिस्ट लोक आहेत आणि आता सर्कसची जस्ट सुरुवात झालेली आहे. सो आता आपण सर्कस एन्जॉय करूया मस्तपैकी. तर आता इथे जोकर आणि गोरिल्ला दोघं आलेले आहेत आणि दोघांची मस्ती सुरू झालेली आहे, जशी तुम्ही बघू शकता. खतरनाक सर्कसची सुरुवात तर झालेली आहे. बघा कसा गोरिल्ला डान्स करून दाखवतोय आणि जोकर सुद्धा त्याला थोडंफार मस्ती करतोय त्याची. ओ भाई का स्किल देखो, क्या कड़क स्किल है. भाई तीसरी बॉटल ले ली मैंने. एक नंबर भाई, एक नंबर स्किल है, खतरनाक. माइन करो, इधर आइए. आपका मालूम हम कौन है? हम बहुत बड़ा जादूगर. हाँ, ओए, कौन झाड़ू मारेगा? अरे झाड़ू नहीं मारने वाला है, मैजिक शो. हमारा नाम क्या आपको मालूम है? PC सरकार.
इसका छोटा भाई एमडी सरकार। मैजिक देखने का। अच्छा, ये हमारे पास क्या है? ये वाली है जादू का गोल वाले। इसको हमने रख दिया चेयर के ऊपर। आपका फबड़ी लाओ। ये रख दिया रुमाल के ऊपर, टोपी रख दिया। अभी हम जादू मारेगा। जादू की जोर से टोपी को हाथ में लगाएगा, अंदर वाला रुमाल हमारे पास आएगा। उठा उठा यार, रुमाल हमारे हाथ में आ जाएगा, टोपी को हाथ नहीं लगाएगा। देखने का जादू मंत्र मारेगा। क्या हुआ? गाली नहीं दिया, जादू का मंत्र है। चुप काली कलकत्ते वाली, तेरा वचन न जाए खाली। एक दिन के लिए दोनों हमारा घर वाला। क्या हुआ? अच्छा, तुम घर वाला है। ये तुम्हारी घरवाली है? हाँ? ये घरवाली नहीं है? अच्छा, जादू का मंत्र है, बीच में बोलेगा नहीं। आदमी ऐसा छोटा औरत बना देगा, चिपांजी टाइप। हाँ, अरे 1 2 3 आ गया। कभी उठाइए, रुमाल हाथ में आ गया। यार क्या हुआ? अरे पहला टोपी उठाइए। देखा, टोपी को हमने हाथ में लगाया, रुमाल हमारे पास है। बजा उतारी। तर आता इथे अजून एक शोध चालू आहे आणि आता बहुतेक याच्यावर काहीतरी जादू करू शकतात किंवा काहीतरी असं वेगळंच असेल काहीतरी। आतापर्यंतचे जे 2 एक्सपेरिमेंट झाले ते ठीकठाक होते। सो आता बघूया हे काय डान्स आहे बहुतेक। तर आता इथे डान्स चालू आहे, पण याच्यामध्ये जास्त करून योगाच दाखवायला लागलेत, पण फुल बॉडीची स्ट्रेचिंग वगैरे। पण मला असं वाटतंय यामध्ये ना नक्की मोठा काहीतरी ट्विस्ट असेल। तुला काय वाटते? तुला काय वाटते? काय बोलतो आता त्याला काय अजून समजत नाहीये, पण इथे मला असं वाटतंय की काहीतरी मोठा ट्विस्ट येईल। फक्त डान्सच होणार आहे, बघणं नाही काहीतरी आलं तर क्लास जसं काहीतरी घेतलंय। सो आता बघूया पुढे काय होतंय। अरे भाई, तो चेहऱ्यावर ग्लास ठेवून इतकं बेंड झालं, खतरनाक। हा तुम्हाला ग्लास दिसतोय का? हात चेहरा ठेवून अख्खा बेंड व्हायचा, खतरनाक चालू आहे। आता जिकडे चालू आहे ना ते 1 नंबर चालू आहे आणि खतरनाक चालू आहे। तुम्ही ते बघू शकता, ते डान्स पण करतायत आणि मध्ये काय काय वेगवेगळं परफॉर्म करून दाखवतायत, जे की तुम्हाला आता इथे बघायला भेटेल। आता बहुतेक सर्व एकमेकांवर उभे राहतील आणि दहीहंडी टाईप असं काहीतरी करतील वेगळंच। आम्ही मस्त चिप्स का तिकडे एन्जॉय करतोय। हे बघा भाई, खतरनाक भाई, बॉडी फिटनेस बघा त्यांचं आणि ते कसं करतायत। 1 नंबर भाई, खतरनाक। यांच्यासाठी एक कमेंट झालीच पाहिजे। आणि फुल ती लोक ना एन्जॉय करत करत डान्स करतायत, परफॉर्म करतायत। सो बघायला सुद्धा मस्त वाटतंय। आणि आता परत काहीतरी चालू आहे। 1 जण तर राहिले, तुम्ही 4था सुद्धा उभा राहिलेला आहे आणि भाई तो त्याच्यावर उभा आहे। खतरनाक भाई, यांच्यासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजे जोरदार। आणि पब्लिक पण बऱ्यापैकी आहे। आता संध्याकाळच्या शोला बहुतेक जास्त पब्लिक असेल, तर आता इथे सायकल सुद्धा आलेली आहे। अजून भारी काहीतरी मोठं होणार आहे। आता इथे बघा सायकल आलेली आहे। आता इथे सायकल उलटी सुलटी केलेली आहे आणि आता बघूया पुढे काय होणार आहे सायकलचं, कारण का आतापर्यंत तर खतरनाक चालू आहे। आणि भाई तो कसा चालवतोय, बस सीट खालती आहे आणि पॅन्डल वरती आहे। 1 नंबर खतरनाक चालू आहे। हे सायकल आली तेव्हा एकदम व्यवस्थित होती ना, आता साप उलटी सुलटी केल्या आणि तरी सुद्धा तो चालवतोय। हँडल उलट आहे, ते पायडल वरती आलेत। भाई खतरनाक स्किल आहे त्या लोकांच्या। आणि तो आता चाललेला आहे आणि आम्हाला इथे खूप सारी मजा येत आहे। आणि आता तर खरी सुरुवात झालेली आहे सर्कसला, पुढे भरपूर मजा येणार आहे। तर आता इथे पुढील एक्सपेरिमेंट सुरू झालेला आहे
आणि याच्यामध्ये ना भाईंनी सुरी घेतलेली आहे तोंडाजवळ एकदम, आणि पाण्याचे बॉटल्स वगैरे सुद्धा आहे. सो हा जो परफॉर्मन्स हा एक नंबर होणार आहे असं मला वाटतंय, कारण का पाण्याची बॉटल आणि जे काय ते हत्यार आणले त्याच्यात काहीतरी असं वेगळंच आपल्याला बघायला भेटेल. आणि तुम्ही यापूर्वी कुठे सर्कस वगैरे बघितली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता. आणि भाई ते तोंडामध्ये पाणी पिलंय तर बहुतेक त्याच्या तोंडामध्ये करेल. होय भाई, त्याने अख्खी सुरी तोंडामध्ये घातली, खतरनाक. त्यांच्याकडे पण YouTube प्रीमियम नाही मिळत. वेरी गुड. याद रखिए, यदि किसी को शक हो चाकू असली या नकली है तो अंदर आके चाकू चेक कर सकते हैं. प्लीज वेल डन. भाई कसं असावं अजून त्याचा बॅलन्स झाला. कॅन्सल केला वाटतं. आता तुम्ही याचा सेटअप बघू शकता. भाईने खालती एक काहीतरी रोल सारखं ठेवलंय, त्याच्यावरती एक प्लाय आहे, त्याच्यावर स्टीलचे ग्लास, त्याच्यावर परत एक प्लाय, त्याच्यावर परत प्लॅस्टिकचे ग्लास आणि परत प्लाय. आता भाऊ त्याच्यावर चढायला चाललेला आहे आणि एकदम एन्जॉय करत चढतोय ना. सो आता हे बघणं दिलचस्प असणार आहे की भाई एकदम कम्फर्टेबली चढू शकतोय की नाही. आणि बाकीचे डान्स वगैरे करतायत. आणि आता चढलेला भाई पहिला पायथा ठेवला आहे. 3, 2, 1. पण बॅलन्स जातोय भाऊचा, घाबरलाय. ऍक्शन बघू शकता तुम्ही, घाम पण फुटलाय भाऊला. हो भाई, चढला, काय खतरनाक बॅलन्स भाई, एक नंबर. आणि एवढ्या ह्याच्यावर बॅलन्स करणं खायची गोष्ट नाही आहे. मग भाऊने केला आणि कम्फर्टेबल बघा ना किती सेकंड उभा राहिलाय. आता रिंग डान्स सुरू झालेला आहे आणि मस्त आहे की सर्वजण एन्जॉय करत आहे. आणि याच्यात अजून किती परफॉर्मन्स आहेत काय माहिती नाही, कारण 1-1.5 तास जवळपास होत आलेला आहे. आता आपण समाप्तीकडे जाऊन चाललेलो आहोत. आणि इकडे जे कार्स आपल्या बाईकचं आहे हे सुद्धा बहुतेक सुरू होईल. आणि याच्यात इकडे भरपूर रिंग आणलेले आहेत, तर भरपूर साऱ्या रिंगवर हा डान्स होणार आहे असं मला वाटतंय. तिथे पुढे बघूया आपण कसं होणार आहे. आता सध्या 2 रिंग आहेत, इथे आता 3 रिंग आहेत सध्या, आणि एक पायात रिंग आहे, तर 4 रिंग आहेत. आणि त्याचे भरपूर सारे रिंग आहेत, तर मला वाटतं सर्व रिंग घेऊन डान्स होणार आहे पुढे. मिनी ब्लॉग पण चालू आहे आपला, माहिती आहे. काय तुम्ही मध्ये काही घातलं असेल नाही रे, असं नाही. ड्रॉइंग घातलं बोललं. जरी त्याला धार जरी नसते तरी भाई ते लागणार ना, ते टोक आहे आणि एवढं बॉडीचं वेटनी प्रेशर बनणार त्याच्यावर. चेस्ट मी त्याची त्यांनी चेस्टची एक्सरसाइज जास्त केली, बॅकची पण एक्सरसाइज जास्त केली. परफेक्ट जिथे ठेवतो ना तिकडे दिवसातून 3-3, 4-4 शो करतात. किती तिकडे त्यांना प्रेशर येत असेल ना. 10 जाईल कोणा जाणार नाही तेव्हा असं आणलाय.
चालले. ते लोक झाडावर मस्त चढतील. चुकीचं आहे. नुसता क्रीज गेलो वाटतं. रिटायरमेंट नंतर हेच करतो वाटतं तो. आता इकडे बघ. तर आता या सर्कलमध्ये जो गोल आहे त्याच्यावर एक बाईक चालणार आहे. त्याला काहीच आवाज येणार नाही. जे काय तुम्ही फक्त तिकडचंच बघा.
बघायला नको वाटतं असं करायला. ओ भाई तर आता ना इथे समोर नेट्स वगैरे सुद्धा सोडायला लावलेले आहेत. तर बहुतेक आता शेवटचा परफॉर्मन्स चालू होईल. त्या सर्व नेट्स वगैरे बांधतील आणि मग वरती जे दिसतंय ना इथून ते उड्या वगैरे मारतात ते शेवटचं एक चालू आहे असं वाटते. आणि त्यांचा डान्स सुरू आहे. सो एक तर याच परफॉर्मन्स मध्ये ते असू शकते किंवा तो एक नवीन परफॉर्मन्स असू शकतो. तर आजच्या दिवसाचा या सर्कस मधला ना लास्टचा परफॉर्मन्स चालू होणार आहे. सो आता इथे नेट वगैरे सर्व बांधायला लावलंय आणि हा लास्टचा जो परफॉर्मन्स आहे ना तो एकदम भारी होणार आहे. कारण हा शेवटचा परफॉर्मन्स आणि अजूनपर्यंत शो ठीकठाक होता आणि या सर्कसमध्ये एकही ॲनिमलचा यूज नाही केला. सो ते बघून खूप बरं वाटलं. आणि ते गव्हर्नमेंटने सुद्धा बंद केले बहुतेक. आणि तुम्ही इथे बघू शकता किती नेट्स वगैरे लावलेले आहेत आणि आपण एकदम जवळ बसलोत ना सो आपल्याला व्यवस्थित बघायला भेटेल. फक्त जरा लाईटचा थोडा प्रॉब्लेम होतोय. आणि इकडे बघा किती त्यांची टीम मोठी आहे. सर्व मेहनत करतात. कुठून बाई सपोर्ट देऊन ते हे करायला लावलंय. सो आता थोड्याच वेळात हा फायनल परफॉर्मन्स सुरू होईल. कारण का शेवटचे 10-15 मिनिटं उभे राहिलेत. तो शेवटचे 10-15 मिनिटं राहिलेत. सो बघूया शेवटचा परफॉर्मन्स कसा होणार आहे. एक लेवल वरतीच असेल. तर आता लास्टचा शो सुरू झालेला आहे आणि आता 3 कलाकार वरती चढलेले आहेत. आणि थोडा लाईटमुळे तुम्हाला चांगला व्ह्यू नसेल येत. लाईट परफेक्ट येत आहे पण ते व्हाईट कपडे घातलेत म्हणून जरा व्यवस्थित दिसत आहे तरी. आणि आता असे वरती जाऊन सर्व तिथून आपल्याला बघायला भेटणार आहे. आता असं सुंदर असा सुरू झालेला बघा. भाऊ चालला वरती आता. तिकडून सुद्धा तो चाललाय आणि एक सेंटरला आहे. बॉम्बे सर्कस आपके शहर में चंद दिनों का मेहमान है और थोड़े दिनों के लिए आपके यार दोस्तों मिलने जुड़ने वाले को सराज समझने में जरूर गई है। सर्कस तंबोले मेरे भाइयों और बहनों याद रखिए 40 का एक लास्ट खतरनाक फ्लाइंग टर्बीन हवाई झोलक आइटम दिखाने के बाद चालू शो समाप्त किया जाएगा। इस सर्कस का लास्ट आइटम दिखाने के बाद तो ओपन चला मास्टर समाप्त किया जाएगा। और बाहर निकलते समय नीचे देखते जाइए, नीचे तार फूटे रोपे हुए आपके छोटे बच्चे को संभाल के ले जाइए। अपना कीमती सामान पर्स मोबाइल देख के लीजिए। इधर तो वो झूल रहा है अभी। मस्त सॉन्ग लावते. अशी सॉंग्स पाहिजे सर्कल मध्ये आणि हे पाहिजे आता तरी सर्कस वाटायला लागतं Wow, very good. हमारे सर्कस संपली ना. आता आपण येऊन बसलो आहोत हॉटेलमध्ये. मस्त की भूक लागली तर आपण मस्त पावभाजी मागवलेली आहे आणि सर्कस मस्त होती. फक्त ॲनिमल्स वगैरे नव्हते ते बरं झालं. आणि त्याही लोकांनी मस्त काय केलं पण थोडा जरा मीडियम होती. म्हणजे एकदम पण वरच्या लेवलची आपण नाही बोलू शकत. पण तुम्ही ते एक्सपिरियन्स करायला येऊ शकता. 2 डिसेंबर पर्यंत ही सर्कस आहे पालघरमध्ये
आणि याचं लोकेशन वगैरे तुम्हाला मी कमेंटमध्ये वगैरे सर्व टाकून देईल. आणि याचा मिनी ब्लॉग आपल्याला इंस्टावर आणि यूट्यूबवर सुद्धा बघायला भेटेल. सो अशी सुंदर असा सर्कससाठी चांगला एक्सपिरियन्स झाला. एवढा पण भारी नाही पण ठीकठाक एक्सपिरियन्स होता. सो आता आपण आयुषला विचारूया त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. सो कसा होता तुझा एक्सपिरियन्स? ठीक होतं, म्हणजे सुरुवातीला इतकी मजा नाही आली, पण नंतर नंतर जसं जसं चांगलं होत गेलं सर्कस सगळं, शेवटला खूप मजा आली. सो खूप चांगला असा एक्सपिरियन्स होता. सो आता आपण मस्त आहे की पावभाजी खाऊया आणि मग नंतर घरी निघूया. आपली पावभाजी मस्त आलेली आहे आणि बघून तर खूप सुंदर वाटतंय. सो आता फटाफट पावभाजी खाऊया आणि मग निघूया घरी. सो अभी आज के व्लॉग को हम लोग यहाँ पर ही एंड कर रहे हैं. फिलहाल मैं पालघर में हूँ और अभी मोबाइल की चार्जिंग वगैरह भी कम है. सो ये ब्लॉग को इधर ही एंड कर देते हैं. ये ब्लॉग आपको कैसा लगा आप लोग कमेंट में बता सकते हो. और अभी जा रहा हूँ घर के लिए, अपना ट्रेन है 7:20 का. सो ये ब्लॉग आपको अच्छा लगा हो आप लोग कमेंट में बता सकते हो. अपने चैनल को सब्सक्राइब कर सकते हो. आज के लिए इतना ही, मिलते हैं अगले ब्लॉग में. तब तक के लिए बाय बाय.